जसं मी म्हटलं की PGI म्हणजे परफॉर्मन्स गायडिंग इंडेक्स, भारतातील शाळा शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता मोजण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अर्थात आपली शिक्षण मंडळ त्यांनी ती विकसित तो इंडेक्स केलेला आहे. म्हणजे काही ठराविक असे क्रायटेरिया आपल्याला दिलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो. कारण शेवटी ही संपूर्ण जी प्रक्रिया आपण राबवतो इतके वर्ष शिक्षणाची, त्या शिक्षणाच्या प्रक्रियेचं कुठेतरी मूल्यांकन होणं आवश्यक आहे. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स काय? आता याच्यामध्ये मी मूल्यांकन असा शब्द वापरला किंवा मूल्यमापन असा शब्द वापरला. तर मूल्यांकन किंवा मूल्यमापन हे दोन शब्द जसे आपल्या कानावरती पडतात आपल्याला लगेच आठवतं सातत्यपूर्ण सर्वंकष आणि मग आपल्या परीक्षा आणि मग आपण उपक्रम आणि मग ते 5 मार्क 10 मार्क. ते मूल्यमापन इथे नाही आहे. ते मूल्यमापन विद्यार्थ्यांचं आपण करतोच आहोत, पण जी शिक्षण प्रक्रिया आपण राबवतो आहोत, ज्यातनं आपले विद्यार्थी खरं घडत आहेत, ती प्रक्रिया किती प्रभावी आहे याचं मूल्यमापन आपल्याला PGIच्या माध्यमातून करायचं आहे. आता PGIची उद्दिष्ट कोणती ठरवलेली आहेत बघा. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे पहिली महत्त्वाची गोष्ट. जसं आपल्या केंद्रप्रमुखांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की एक गोष्ट सतत आपल्या डोक्यामध्ये सतत ती सुरू राहिली पाहिजे की विद्यार्थी केंद्रीय शिक्षण. आपल्या संपूर्ण व्यवस्थेचा गाभा हा आपला विद्यार्थी आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला आपण जे शिक्षण देतोय ते गुणवत्तापूर्ण असलंच पाहिजे. या दृष्टीने आपण कटाक्षाने तसा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मदत करेल ते म्हणजे PGI. त्यानंतर शैक्षणिक प्रगतीचं तुलनात्मक मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी जो काही प्रगती करतायत त्याची तुलना आपल्याला करायची आहे. की जसं आपल्याला माहिती आहे की आपल्यासमोर 10 विद्यार्थी असतील तर त्या 10 विद्यार्थ्यांची क्षमता 10 प्रकारची असणार आहे. पण आपली जी उद्दिष्ट आहे ती आपल्या सर्वांना एकत्र आपण म्हणतो की माझ्यासमोरचे 10 विद्यार्थी आहेत तर 10च्या 10 विद्यार्थी माझे पास झाले पाहिजेत, 10च्या 10 विद्यार्थी माझ्या अमुक अमुक यादीमध्ये आले पाहिजे. पण आपण एका बाजूला असं म्हणतोय की 10 विद्यार्थ्यांची क्षमता 10 पद्धतीची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यांना क्रायटेरिया सलग लावतोय की ती पास झाली पाहिजे. याचा अर्थ या प्रत्येक 10 विद्यार्थ्याचं इंडिव्हिज्युअल टॅलेंट काही ना काहीतरी वेगळं असणार आहे, त्याची इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट काही ना काहीतरी वेगळी असणार आहे आणि त्या दृष्टीने तो विद्यार्थी आपल्याकडे पाहतोय. आणि म्हणून बऱ्याच वेळेला शिक्षक आणि त्याचा विद्यार्थी याच्यामध्ये दुरावा म्हणा किंवा त्याच्यामध्ये विन्मुखता येण्याचं मुख्य कारण हेच आहे की त्या शिक्षकाला त्या विद्यार्थ्याची रिक्वायरमेंट खरी कळत नाही आहे. त्याला असं वाटतं की अरे त्याला वाचता येत नाही आहे, अरे त्याला लिहिता येत नाही, अरे त्याला गणन प्रक्रिया येत नाही आहे, त्याला शब्द बनवता येत नाही आहेत. पण मुळामध्ये कदाचित तो पुढे जाऊन हे शिकेलही, पण त्याची खरी गरज काहीतरी वेगळीच असू शकते. कदाचित त्याला त्या ठिकाणी त्या आयुष्याच्या त्या टप्प्यावरती मानसिक आधाराची गरज असू शकते आणि मी मात्र त्याला गणन प्रक्रिया येत नाही आहे या दृष्टीने त्याच्यावरती मेहनत घेतोय. म्हणजे हे कुठेतरी जे मिसमॅच आहे ते दूर करण्याच्या दृष्टीने हे शिक्षणाची गुणवत्ता वाढवत असताना आपल्याला याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे की शैक्षणिक प्रगती जी आहे ती प्रगती फक्त लिहिता येते का, वाचता येते का, गणित सोडवता येते का इतक्यापुरती मर्यादित नाही, तर त्याच्या सर्वांगीण विकासाची ही प्रक्रिया आहे. म्हणजे शिक्षण दिलं फक्त शिक्षण नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये जी काही आव्हानं त्याच्यासमोर येणार आहेत त्या आव्हानांशी सामना करण्याचा, त्या आव्हानाला मी कसं तोंड देणार आहे याचं नियोजन करण्याचा काहीतरी बेस, काहीतरी तयारी त्या विद्यार्थ्याची व्हावी या दृष्टीने आपण त्याच्या प्रगतीचं मूल्यमापन करणार आहोत. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कमकुवत क्षेत्र ओळखणं. त्या विद्यार्थ्यांमध्ये काही ना काहीतरी कमकुवत गोष्टी असणार आहेत. म्हणजे आपल्याला असं नाही म्हणायचं की तो अप्रगत आहे किंवा एखाद्याला वाचताच येत नाही, एखाद्याला लिहिताच येत नाही असं म्हणून त्याला त्याची शिक्षणाप्रती असलेली गोडी कमी करण्यापेक्षा निदान ते आपल्याला समजलं पाहिजे की कमकुवत भाग त्याचा कोणता आहे. म्हणजे युद्धशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला जिथं ओळखता, शत्रूचं नॉलेज तुम्हाला ज्ञान होतं शत्रूच्या बाबतीमध्ये, तुम्ही अर्धी लढाई तिथं जिंकलेली असते आणि मग उरलेली अर्धी लढाई तुम्हाला तुमच्या डावपेचामधनं आणि तुमच्या हल्ल्यामधनं जिंकायची असते. तसं एकदा तुम्हाला कमकुवत क्षेत्र त्या विद्यार्थ्याचं कळलं की त्याच्यावरती उपाययोजना, रेमेडी आपण ज्याला म्हणतो, ती करणं सोपी जातं. पण मुळात जर मला माझ्या विद्यार्थ्याची कमकुवत क्षेत्रच माहिती नसतील तर त्याच्यामध्ये मी उपाययोजना करणं किंवा त्याला त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याची केस हँडल करणं मला कठीण जाऊ शकतं. आणि म्हणून PGIच्या माध्यमातून सगळ्यात जी महत्त्वाची हायलायटेड जी गोष्ट आहे ती म्हणजे विद्यार्थ्याची कमकुवत क्षेत्र कोणती आहेत त्या दृष्टीने मला त्याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. चौथं आहे पुराव्यांवर आधारित नियोजन आणि निर्णय. पुरावा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे मी एखाद्या विद्यार्थ्यावरती मी समजा एखादी पद्धत राबवतोय की त्या विद्यार्थ्याचं समजा इंग्रजीचा विषय जर घेतला तर त्या विद्यार्थ्याची स्पेलिंग्स जमत नाही आहेत, त्याला अक्षरांमधला फरक त्याला कळत नाही आहे, तो बीला क्यूला पी म्हणतोय, पीला क्यू म्हणतोय कारण अक्षरं त्याला समान वाटत आहेत, कॅपिटल स्मॉलमधला फरक त्याला कळत नाही आहे. तर हे कळत नाही आहे हे मी म्हणतोय, पण माझ्याकडे त्याचा पुरावा काय आहे? तर त्यासाठी मला
ती आधी त्याची चाचणी घ्यायला हवी आहे, आधी त्याचं काहीतरी परीक्षण करायला लागेल आणि मग मला ठरवता येईल की ही 10 क्षेत्र आहेत, या 10 क्षेत्रांमध्ये 3 ठिकाणी तो कमकुवत आहे आणि त्याच्यासाठी पुरावा काय आहे, तर मी ही घेतलेली चाचणी. आणि मग मी उरलेले जे त्याचे 7 मुद्दे आहेत जे त्याला जमत आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष न देता हे जे 3 कमकुवत मुद्दे आहेत त्याकडे जेव्हा मी फोकस करेन तेव्हा माझा तो पुढचा प्लॅन ठरेल की या घेतलेल्या चाचणीवरती मला हे निष्कर्ष मिळाले आणि म्हणून त्याची ही 3 जी क्षेत्र कमकुवत आहेत त्यावरती मी हे काम करतो आहे. मग माझ्याकडे पुरावा काय राहिला, तर मी जी पूर्व चाचणी घेतलेली आहे त्याचा जो काही निकाल, त्याचं जे काही विश्लेषण मी केलेलं आहे त्याचा एक अहवाल मी जो बनवेन तो माझा पुरावा आहे. आणि हा पुरावा किंवा हे रिझल्ट्स मला असे मिळाले आणि म्हणून मी ही प्रक्रिया आत्ता राबवतो आहे. त्यामुळे कुठली हवेत गोळीबार आपल्याला करायचं नाही आहे. हां, एक्स्ट्रा लेक्चर घेतोय, क्लास घेतोय, घेतला, अजून काय परीक्षा घ्यायची घेतल्या, तसं आपल्याला करायचं नाही आहे. जर PGIमध्ये आपला इंडेक्स आपल्याला वाढवायचा असेल तर पहिले आपल्याला पुरावे गोळा करायला लागतील आणि मग त्या पुराव्यांच्या आधारे आपल्याला पुढचं जे नियोजन आहे, पुढची जी काही संकल्पना आहे त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करायला लागेल. आणि सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध पद्धती अवलंबल्या जातात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी. त्यातल्या ज्या सर्वोत्तम पद्धती आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी वापराव्या लागतील. कारण जसं विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला फक्त मी वर्गामध्ये जाऊन जर मी लेक्चर मेथड वापरत असेल की माझ्यासमोर 50-60 विद्यार्थी किंवा 30-40 विद्यार्थी बसलेले आहेत, मी माझे 35 मिनिटाचा तास, माझा एवढा भाग त्याच्यामध्ये शिकवायचा आहे, मी गेलो, पुस्तक उघडलं, वाचून दाखवलं म्हणा किंवा एक्सप्लेन केलं म्हणा, फळ्यावरती काही लिहून दिलं आणि 35 मिनिटाची बेल झाल्याच्यानंतर मी बाहेर गेलो, ही पद्धती आपल्याला कुठेही फायदेशीर किंवा कुठेही प्रभावी ठरू शकत नाही. आताची पद्धती, नवीन पद्धतीमध्ये जसं मगाशी सरांनी सांगितलं की तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या आत्ता सांगा, आपण इथं चर्चा करूया. कारण डिस्कशन मेथड ही जास्त प्रभावी ठरली जाते. कारण डिस्कशन करत असताना तुम्ही तिथे जजमेंट करणार नाही आहेत, तुम्ही त्याचं ऐकून घेणार आहात विद्यार्थ्याचं, त्याला काय अडचणी आहेत. इथे तो सरांचा मगाचा मुद्दा येतो की जर मूल तुमच्याकडे तक्रार घेऊन येत असेल, तुम्ही कितीही कामात असलात, कितीही डोक्यामध्ये अनेक विचार तुमच्या सुरू असले तरी सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याचं ऐकणं गरजेचं आहे. तुम्ही नंतर त्याची छाननी करा, खरं ठरवा, खोटं ठरवा, जाणून घ्या, हा नंतरचा मुद्दा, पण पहिले ऐकायला पाहिजे. वन शुड बी अ गुड लिस्नर असं इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे. जो चांगलं ऐकतो तोच चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतो, तोच चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडू शकतो. पण त्याच्यासाठी पहिलं ते आपण ऐकून घेतलं पाहिजे. डिस्कशनमध्ये मुलांना आपण ऐकायला शिकवतो. बऱ्याच वेळेला ही जी ऐकण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी असते, रिॲक्ट होण्यासाठी असते. तो काय बोलतोय हे मी काय ऐकतोय, कारण त्याच्यावरती मला प्रतिवाद करायचं, त्याला मला उलटून त्याच्यावरती उत्तर देऊन त्याचं तोंड बंद करायचं आहे, याच्यासाठी मी त्याचं ऐकून घेत असतो. आपल्याला रिॲक्ट नाही व्हायचं, आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. तो काय सांगतोय त्याच्यावरती मला माझे विचार त्याला सांगायचे आहेत. रिस्पॉन्स करायचा आहे का रिॲक्ट करायचं आहे हे जर आपण नीट जाणून घेतलं तर डिस्कशन मेथड अतिशय इफेक्टिव्ह ठरू शकते. ज्यातनं विद्यार्थी अनेक असे मुद्दे, अनेक असे पॉईंट ऑफ व्ह्यूज तुमच्यासमोर मांडू शकतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल एखादा पाठ्यघटक शिकवत असताना. आणि म्हणून ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की नवीन नवीन ज्या मेथड्स आहेत आणि आपल्याला नवीन मेथड जाणून जर घ्यायच्या असतील, आपण स्वतःला अपडेट ठेवू शकतो. आपल्याकडे मोबाईल फोन आहे, आपल्याकडे इंटरनेट आहे आणि आता तर आपल्या जोडीला, आपल्या मदतीला AI आहे. त्याच्या माध्यमातून एखादा घटक मी अजून चांगल्या पद्धतीने कसा शिकवू शकतो, अजून चांगल्या पद्धतीने तो कसा सोपा करू शकतो हे मी जाणून घेऊ शकतो आणि सर्वोत्तम पद्धतीचा जो वापर आहे तो मी त्या ठिकाणी करू शकतो. आता याचे प्रमुख घटक कोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे शैक्षणिक गुणवत्ता. शैक्षणिक गुणवत्ता आपल्याला त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे. आणि शिक्षणाची गुणवत्ता हा जो विषय असा आहे की कधीही गुणवत्ता माझी द बेस्ट लेवलला पोहोचली असं कधीच होऊ शकत नाही. ती एक प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही एक पाडा ओलांडून पुढे जाता, दुसऱ्यावरती जाता, तेव्हा तुम्हाला तिसरा स्तर खुणावत असतो. जेव्हा तुम्ही तिसऱ्याला पोहोचता तेव्हा तुम्हाला चौथा स्तर खुणावत असतो. म्हणून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेला मी जेव्हा मान्य करेन तेव्हाच माझ्या गुणवत्तेमध्ये वाढ आणि त्या गुणवत्तेचा विकासही होत असतो. आणि म्हणून PGI इंडेक्स हा एक आरसा आहे एक प्रकारचा की बघा तुम्ही इथं आहात. एक असा शेर आहे की जब मैं आईने बेचता था तो कोई पूछता नहीं था, मुखवटे लेके बैठ गया तो धंदा चमक गया. म्हणजे लोकांना आरसा नको असतो, मुखवटे हवे असतात. कारण आरसा तुमचं रूप तुम्हाला दाखवतो, बरोबर आहे ना. तसा हा मुखवटा नाही आहे. तर PGI तुमचा इंडेक्स, तुमचा तो आरसा आहे. तुम्ही कुठं आहात, तुम्ही काय करता आहात आणि अजून तुम्हाला कुठे जायचं आहे, त्या जाण्यासाठी काय आवश्यकता आहे, सगळं तुम्हाला PGI इंडेक्स दाखवतो. आणि म्हणून त्या दृष्टीनं शैक्षणिक गुणवत्ता जर वाढवायची असेल तर हे सातत्यपूर्ण निरंतर आपण स्वतःचं मूल्यांकन करणं अतिशय आवश्यक आहे. प्रवेश आणि समावेशकता. कुठलंही मूल शालाबाह्य राहणार नाही, ही सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. आणि आपलं शिक्षण हे सर्वसमावेशकच असायला पाहिजे. सर्वसमावेशक म्हणजे समाजामध्ये अस्तित्वात असणारा प्रत्येक घटक हा शिक्षणाशी जोडला गेला पाहिजे. अनेक शतकांपूर्वी अशी परिस्थिती होती की काही ठराविक समाजाचे जे घटक होते त्यांना शिक्षणाचा अधिकार होता म्हणा किंवा शिक्षण क्षेत्राशी तेच फक्त जोडले गेले होते.
आणि त्याचं नुकसान काय व्हायचं ते आपण पाहिलेलं आहे इतिहासामध्ये. परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे. आपल्या घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे, आपला तो हक्क सांगितला की शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे आणि म्हणून आपली ही प्रक्रिया सर्वसमावेशक असायला पाहिजे. सगळ्यांना, समाजातल्या सगळ्या घटकांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे. आणि फक्त शिक्षण का? कारण जेव्हा सगळ्यांना, सर्वांना, मोफत असे शब्द येतात तेव्हा कुठे ना कुठेतरी गुणवत्तेशी त्याची तडजोड होते. सगळ्यांना द्यायचं आहेच, पण सगळ्यांना देत असताना गुणवत्ता मात्र कायम जोपासली पाहिजे. अरे मला 1000 मुलांना शिक्षित करायचं आहे, कुठे प्रत्येकाकडे लक्ष देऊ? हे एक्सक्यूज आपण देऊ शकत नाही. ते एक्सक्यूज ॲक्सेप्टेड होणार नाही. तुझ्यासमोर 1000 विद्यार्थी आहेत, तर 1000 विद्यार्थ्यांना तू देताना गुणवत्तापूर्णच द्यायचं आहे. ते कसं कॅप्चर करतील, ते त्याचा कसा उपयोग करतील, ही पुढचा भाग आहे, पुढचा टप्पा आहे. तुला मात्र देत असताना शिक्षक म्हणून ते शिक्षण गुणवत्तापूर्णच द्यावं लागेल. कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण हा प्रत्येकाचा त्या ठिकाणी हक्क म्हणून आपण त्याला मान्यता दिली आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे शाळांमध्ये आहे. आता तर म्हणजे तुम्ही सगळेजण ज्यांना 20, 25, 30 वर्षांचा अनुभव आहे सेवेचा, त्यांना तर माहिती असेल की 30 वर्षांपूर्वीच्या शाळा आणि आत्ताच्या 2025-26 या वर्षातल्या शाळा याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये आपण प्रगती करतो आहोत. बाहेरच्या देशांशी जर तुलना केली तर आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण आत्ता जिथं आपण आहोत ते पाहून हेही नसे थोडके असं आपण निश्चित म्हणू शकतो. रुपयातला पैसा तरी का होईना, आपण त्या ठिकाणी फंडामेंटल जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो आहोत आणि आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुलसुद्धा होतो आहोत. म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्हीच 2000 सालात आम्ही 5वीमध्ये गेलो. 1996 साली आमचं शिक्षण सुरू झालं. त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये वीजसुद्धा नव्हती. पण आता जवळपास सगळ्या शाळांमध्ये वीज आहे, इंटरनेट कनेक्शन बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे, मोबाईल फोन वापरणारे आपले विद्यार्थी आहेत. म्हणजे ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या हळूहळू आपण त्याच्यामध्ये प्रोग्रेस करतो आहोत. पण ती प्रोग्रेस सतत असायला पाहिजे आणि निरंतर असायला पाहिजे. त्यानंतर शिक्षक प्रशिक्षण. आपण जे म्हणतो वेगवेगळे ट्रेनिंग्स आपल्याला लावली जातात, त्या ट्रेनिंगला आपण उपस्थित राहतो. त्याचा ट्रेनिंग अशासाठी की एकदा मी BEd केलं, एकदा मी नोकरीला लागलो की मग पुढे माझी नोकरी सुरू झाली, मग मला त्याच्यामध्ये मी माझे टप्पे पार करत गेलो, इतकं आता पुरेसं नाही आहे. तर प्रशिक्षण सतत का आवश्यक आहे? कारण आज आलेली टेक्नॉलॉजी उद्याला जुनी होते. म्हणजे बदलाचा जो वेग आहे, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग असं आपण म्हणतो. बदलाचा हा जो वेग आहे तो प्रचंड आहे, नव्हे महाप्रचंड आहे. मग त्याच्यामध्ये जर मी पारंपरिक पद्धतीने जर मी जात राहिलो तर मी प्रवाहाच्या बाहेर कुठेतरी फेकला जाईल. मग ते टाळण्यासाठी सातत्यपूर्ण नुसतं मूल्यमापन नव्हे तर मला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. कारण शिक्षक जर प्रशिक्षित चांगला असेल, त्याचं प्रशिक्षण ट्रेनिंग त्याचं चांगलं झालं असेल तर तो आधुनिक युगाच्या आव्हानांना तोंड देऊ शकणारं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देईल. आणि म्हणून प्रमुख घटक PGIचा जो आहे तो अनेक घटकांपैकी एक आहे, तो म्हणजे शिक्षक प्रशिक्षण आणि प्रशासन व व्यवस्थापन. कारण कुठल्याही योजनेचा गाभा हा व्यवस्थापन असतो. योग्य व्यवस्थापन जर असेल तर कुठलीही योजना यशस्वी होते. त्यासाठी पूर्व नियोजन आवश्यक आहे आणि व्यवस्थापन हे तितकंच किफायतशीर आणि इफेक्टिव्ह असायला पाहिजे, तरच ती योजना चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकते. आणि म्हणून PGIचा महत्त्वाचा जो उद्दिष्टांपैकी एक जे आहे ते म्हणजे व्यवस्थापन. आता PGIच्या माध्यमातून काय फायदा आपल्याला होऊ शकतो याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. पहिला आहे शाळा गुणवत्ता सुधारणा. कारण जसं मी म्हटलं की PGI हा एक आरसा आहे. आरशात बघितल्यावर आपल्याला कळतं की आपल्या चेहऱ्यामध्ये काय कमतरता आहे, केसांमध्ये काय कमतरता आहे, माझ्या पेहरावामध्ये काय कमतरता आहे. मग जेव्हा PGIचा मी विचार करेन, माझा PG इंडेक्स जेव्हा मी बघतो त्यावेळेला मला लक्षात येतं की ही माझी कार्यक्षेत्र आहे जी थोडीशी कमकुवत आहे. इथे माझ्या शाळेला काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे याचा थोडासा अनुभव तुम्ही मागच्या वर्षी घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी शाळामध्ये जेव्हा आपण जी क्षेत्र आपल्याला दिलेली होती, कुठेतरी आपण एक पहिलं क्षेत्र निवडत होतो, कुठेतरी तिसरं निवडत होतो, कुठेतरी दुसरं निवडत होतो. ज्या अर्थी मी दुसऱ्यावरती आहे त्या अर्थी 3ऱ्या 4थ्यापर्यंत जायला मला स्कोप आहे. जिथे मी पहिल्यावरतीच आहे मला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. मग याचा मी जेव्हा विचार करेन, या इंडेक्सचा जेव्हा विचार करेन, तेव्हा त्या प्रयत्नामध्ये निश्चितच माझ्यामध्ये सुधारणा होणार आहे, जी शाळेच्या गुणवत्तेमध्ये निश्चित फरक त्याच्यामुळे पडू शकतो. विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला चालना हाच आपला गाभा आहे. सुरुवातीलाच आपण सकाळी पहिल्या सत्रातच पहिलं वाक्य सरांचं आपण ऐकलं होतं की आजचं शिक्षण जे आहे ते विद्यार्थी केंद्रीय आहे. आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षणामध्ये आपली गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी या इंडेक्सच्या क्रायटेरिया जे आहेत ते आपल्याला सतत वरचेवर फुलफिल करत राहावे लागणार आहेत. शिक्षक विकासाला प्रोत्साहन. जसं विद्यार्थी केंद्रीय आपण शिक्षण म्हणतोय, परंतु बऱ्याच वेळेला अनुभवी अनेक शिक्षकांकडून आपण हे वाक्य ऐकत असतो की मी विद्यार्थी घडवले नाहीत, तर माझ्या या इतक्या वर्षांच्या सेवेमध्ये विद्यार्थ्यांनीच मला घडवलं. म्हणजेच विद्यार्थ्यांकडूनच असंख्य अनेक गोष्टी मी शिकलो, ज्याच्यामुळे आज माझं व्यक्तिमत्व हे या पद्धतीचं घडलं. म्हणजेच शिक्षकांच्याही विकासाला चालना देणं हा PG इंडेक्सचा मुख्य हेतू आहे. कारण जर माझा शिक्षक विकसित असेल तर निश्चित तो आपल्यासारखेच विकसित विद्यार्थी घडवेल.
जर तो विकसित असेल, त्याचे विचार प्रगल्भ असतील, तर तो जे काही विद्यार्थ्यांसाठी करतोय ते तळमळीने करेल आणि निश्चित त्याचा फायदा गुणवत्ता सुधारण्यासाठी होऊ शकतो. उत्तरदायित्व आणि पारदर्शकता. उत्तरदायित्व म्हणजे काय? एखाद्या गोष्टीसाठी मी जबाबदार आहे, ही भावना आमच्या शिक्षकांमध्ये असायला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की 1000 विद्यार्थी माझ्यासमोर आणून ठेवले आणि मला म्हणलं की सर तुम्हाला या विद्यार्थ्यांना शिक्षित करायचं आहे, तर या प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी माझी आहे. जर तो एखादा विद्यार्थी काही क्षेत्रांमध्ये कमकुवत राहत असेल, एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असेल, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयामध्ये गतीच नसेल, तर त्याला उत्तरदायी कोण आहे? शिक्षक आहे. कारण माझं कामच ते आहे की जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला त्या क्षेत्रामध्ये त्याची कमांड निर्माण होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणं ही माझी जबाबदारी आहे. तिथे मी कुठेही असं म्हणू शकत नाही की मी एवढं त्याला शिकवलं, आता ह्याच्यापुढे अजून मी त्याच्यावरती प्रयत्न किंवा मेहनत नाही घेऊ शकत. ती मला घ्यावीच लागेल. रिझल्ट न येणं हे तुमच्या हातात नाही. मेहनत करण्यापर्यंतचा विषय तुमच्या हातामध्ये आहे आणि तो तुम्ही 100% करायलाच पाहिजे. तोच आहे उत्तरदायित्व. आणि दुसरा आहे पारदर्शकता. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. पारदर्शकता कुठे? पारदर्शकता म्हणजे माझा जो इंडेक्स आहे, माझे मार्क, मुख्यमंत्री माझी शाळामध्ये माझे मार्क, हे माझे मार्क माझ्या हृदयावरती हात ठेवून मला सांगता आले पाहिजेत. मी 124 गुण घेतलेत तर माझ्या शाळेमध्ये 124 गुणच आहेत. ते कुठेही 108 नाहीत, 102 नाहीत किंवा 150 आहेत आणि मी 124 सांगितलेत असंही नाही. ही आहे पारदर्शकता. जे आहे ते असं आहे आणि ह्याला जबाबदार मी आहे. ते आहे उत्तरदायित्व. म्हणजेच पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शेवटी हे सगळं कशासाठी करतोय? मला मुख्यमंत्री माझी शाळाचे 1 लाख रुपये नको आहेत किंवा 5 लाख रुपये नको आहेत. मला माझी शाळा माझ्या मनासारखी झाली पाहिजे. त्यासाठी हे सगळं करायचं आहे. मग तो PGI इंडेक्स असू दे नाही तर अजून कुठला इंडेक्स येऊ दे, त्याच्याशी आपल्याला ते येतच राहणार आहे. पण माझ्या मनामध्ये ही भावना कायम राहिली पाहिजे की मला माझी शाळा माझ्या समाधानासाठी ती मला जशी हवी आहे तशी ती झाली पाहिजे. ती आहे माझी पारदर्शकता, ती आहे माझी अकाउंटेबिलिटी. तरच निश्चितपणे कुठेतरी हा शिक्षक शाळेसाठी काहीतरी करतो या भावनेनं समाज त्या शाळेकडे बघेल. आणि जो पटाचा प्रश्न आपल्याकडे आहे तो दूर करण्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि मदत करणारा मुद्दा आपल्या हाताशी येऊ शकतो की शाळेसाठी झटणारा शिक्षक आहे, आता त्या शाळेमध्ये विद्यार्थी दाखल करणं ही माझी जबाबदारी आहे. तर त्यासाठी हे तुमच्याकडे आवश्यक आहे उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणि प्रभावी धोरणात्मक नियोजन. थोडंसं नियोजनाबाबतीमध्ये आपण थोडेसे कुठेतरी आपल्याला अजून थोडं विचार करण्याची आवश्यकता आहे. सर चालेल बंद करा. सरांच्या मोबाईलचे धन्यवाद देतो की आता माझ्या शेवटच्या याच्यापर्यंत तो येऊ शकला की राहून जायला नको कोणाचंही आपण आभार प्रदर्शन जेव्हा करतो. कारण टेक्नॉलॉजी शेवटी तोही एक घटक आहे. मी आभार प्रदर्शनामध्ये या सगळ्यांची नावं घेणार आहे, पण हा TV आणि हा मोबाईल यांचेही आपण आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्या साहाय्यातनं मी अधिक जास्त प्रभावी पद्धतीने हा मुद्दा मांडू शकलो तुमच्यापर्यंत. की जेव्हा मी म्हणतो की नियोजन, तर नियोजनामध्ये मी मागे का पडतो? झालं शेवटचा मुद्दा आहे. नियोजनामध्ये मी मागे का पडतो? तर मगाशी बावदाने सर जसं म्हणाले की येत राहतं, बऱ्याच गोष्टी येत राहतात, मग काय करायचं आणि काय करायचं नाही हा गोंधळ जेव्हा माझ्या मनामध्ये उडतो तेव्हा माझं नियोजन फसतं. आणि मग ते प्रभावी धोरणात्मक नियोजन जर मला करायचं असेल तर त्याच्यासाठी मला तुमचा PG इंडेक्स त्या ठिकाणी मदत करणार आहे. जर मी त्या ठिकाणी इंडेक्समध्ये खाली असेल तर त्या दृष्टीने मी जास्त प्रयत्न करणं अजून आवश्यक आहे. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षक आणि शाळेची भूमिका या PG इंडेक्समध्ये कुठे असणार आहे. पहिला आहे नियमित विद्यार्थी मूल्यमापन, जे आपण परीक्षांच्या माध्यमातून करत असतोच. 100% विद्यार्थी नोंदणी आणि उपस्थिती. हे आपल्याला नेहमीच सांगितलं जातं की माझे विद्यार्थी सतत 100% उपस्थित शाळेमध्ये राहिले पाहिजेत. कारण उपस्थिती 100% असली की त्याचा गुणात्मक विकास हा 100% त्या ठिकाणी होणारच आहे. सातत्यपूर्ण शिक्षक प्रशिक्षण, जो मुद्दा आपण वरती घेतला. डिजिटल साधनांचा वापर जो आता आपण करतोय, कारण डिजिटल साधनांच्या माध्यमातून अजून प्रभावी पद्धतीने अध्यापन होऊ शकतं हे, आणि ती काळाची गरज आहे हे आपण जाणून घ्यायला हवं. पालक व समाजाचा सक्रिय सहभाग, ज्याच्यासाठी विद्यांजली पोर्टल आपल्याला मदत करू शकतं. पालकांचा सक्रिय सहभाग. स्वयंसेवक म्हणून काही ठिकाणी एखादा विषय मला जर त्या पद्धतीने प्रभावीपणे मांडता येत नसेल तर एखादा स्वयंसेवक नेमून तो अधिक चांगल्या पद्धतीने माझ्या विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये सक्षम बनवू शकतो. आणि सुरक्षित व समावेशक वातावरण, तो मगाचा कायद्याचा जो मुद्दा आहे की माझ्या विद्यार्थ्याला माझ्या शाळेमध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे. माझ्या विद्यार्थ्यांचा पालक जेव्हा सकाळी 10 वाजता गेटवरती सोडून जातो तेव्हा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझे पालक निर्धास्त राहिले पाहिजे की सरांच्या ताब्यामध्ये माझी मुलं आहेत. सो ही आहे सुरक्षित आणि समावेशक वातावरण. जर ही भूमिका आपण या शाळेच्या आणि शिक्षकाच्या ज्या भूमिका आहेत त्यांना जर योग्य पद्धतीने न्याय देऊ शकलो तर मला असं वाटतं की PGI हा केवळ गुणांकनाचा निर्देशांक नसून शालेय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठीचा दिशादर्शक आहे. आज मला आजच्या या आपल्या संयुक्त शिक्षण परिषदेच्या निमित्तानं विद्यांजली पोर्टल आणि PG इंडेक्स या 2 विषयासाठी विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि माझ्या विषय विवेचनाला इथे विराम देतो. धन्यवाद.